नमस्कार. हा कोल्हापूर येथील प्रसिद्ध रंकाळा तलाव आणि हे लहान लहान पक्षी त्यावर आनंदाने विहार करताना दिसत आहेत. आणि हे आमचे मित्र दत्तात्रय भुजबळ, नारायण पुशेकरी. महालक्ष्मीच्या दर्शनाला आलो होतो. बाळूमामाचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन रंकाळा तलाव पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर असा हा रंकाळा तलाव अगदी विस्तीर्ण असा, मला वाटतं 10 किलोमीटरचा एरिया असेल नाही का सगळा तलावाचा. 5 किलोमीटर एरियाचा रंकाळा तलाव. रंकाळा तलाव चौपाटी संध्याकाळच्या वेळेला यावेळेला हे त्या बाजूला हे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरापासून साधारण 2 किलोमीटर हा रंकाळा तलाव. आणि रंकाळा तलावामध्ये हे आनंदाने विहार करणारे पक्षी, कोणते पक्षी होय? बघा ना, एवढ्या पाण्यावर हा पक्षी आनंदानं विहार करतोय. कोणता पक्षी हा? मला वाटतं बदक टाईप आहे, पण काळा आहे. आणि मध्यभागी त्या ठिकाणी पलीकडून बोटिंग आहे वाटतं. पलीकडे बोटी आहेत त्या. तर असा हा प्रख्यात रंकाळा तलाव. त्या पलीकडल्या टोकाला ज्या दिसत आहेत त्या बाजूनं बोट विहार त्या बाजूला आहे. आपण झूम करून पाहिलं आहे तर इथून साधारण 3 किलोमीटरवर ते बोटिंग दिसत आहे. आणि असा हा भव्य दिव्य असा रंकाळा तलाव, कोल्हापूरचा प्रसिद्ध. अशा या तलावाचा व्हिडिओ आपल्याला माहितीसाठी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मुक्ताई प्रबोधन न्यूज, सणसवाडी, पुणे. तर असा हा तलाव, रंकाळा तलाव. तलावाची त्या बाजूची ही भिंत आहे. जुन्या काळामध्ये त्या तलावाला ही भिंत केलेली. ही भिंत जाऊ काळात चौपाटी उद्यान. आणि हे तलावाच्या कडेला केलेली मुलांसाठी ही गार्डन. सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी तुफान गर्दी होती. आताही या ठिकाणी मुलं खेळत आहेत. हा रंकाळा तलाव गार्डन. रोड